बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। दसऱ्यानंतर यावर्षीच्या दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापूरच्या बाजारपेठेत प्रचंड उलाढाल झाली। यंदा सोने चांदीचे दर गगनाला भिडले असले तरी अनेकांनी या मौल्यवान धातूंची खरेदी केली। त्या पाठोपाठ वाहन खरेदीला ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दिली, तर मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेटलाही चांगली मागणी होती। याशिवाय टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन अशा गृहोपयोगी वस्तूंची मोठी खरेदी झाली। त्यातून दीपावली पाडव्याच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1000 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे। यावर्षी जीएसटीच्या दरात कपात झाल्याने एकूणच बाजारपेठेतील उलाढाल वाढली आहे। जीएसटीचे दर कमी झाले आणि बाजारपेठेतील उलाढाल वाढली आहे। त्यामुळे यावर्षीच्या दसऱ्याला सर्वच क्षेत्रातील व्यापाऱ्यांना अच्छे दिन आले। त्यानंतर दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर देशभर मोठी उलाढाल झाली। कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या अहवालानुसार यावर्षीच्या दिवाळीमध्ये देशातील एकूण उलाढाल 6.5 लाख कोटींवर गेली आहे, ज्यामध्ये 4.40 लाख कोटी वस्तूंच्या विक्रीतून आणि 65,000 कोटी सेवा क्षेत्रातून आले। गेल्या वर्षीच्या तुलनेत ही 25% वाढ आहे। वोकल फॉर लोकल आणि स्वदेशीच्या प्रभावामुळे यंदा 87% लोकांनी भारतीय वस्तू खरेदी केल्या। त्यामुळे दीपावली पाडवा व्यापारी वर्गासाठी उत्साही ठरला। कोल्हापुरातही दिवाळी पाडव्याला मोठी उलाढाल झाली। त्यामुळे आर्थिक मंदी आहे या विधानाला कसलाही अर्थ नाही हे दिसून आलं। कोल्हापुरातील सराफी पेढ्या ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या। चोख सोन्यासह हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांना चांगली मागणी होती। सोने आणि चांदीने दराचा विक्रमी टप्पा ओलांडला असला तरी दिवाळी पाडव्याच्या आधी चांदीच्या दरात घसरण झाली। दर वाढले असले तरी पाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी मौल्यवान धातू खरेदी केले, तर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला। जीएसटी कपातीमुळे गाड्यांचे दर कमी झाल्यामुळे कोल्हापूरकरांनी दुचाकी आणि चारचाकी गाड्या खरेदी करण्यास प्राधान्य दिलं। यावर्षी ई-व्हेइकलनाही मागणी वाढली आहे। याशिवाय मोबाईल, फ्रीज, वॉशिंग मशीन, ओव्हन, मिक्सर, कुकर, टीव्ही अशा गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये चांगलीच गर्दी झाली होती। तर अनेकांनी दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून नवे फ्लॅट आणि प्लॉट खरेदी केले। एकूणच पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1000 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। त्यामुळे यावर्षीची दिवाळी व्यापारी वर्गाला बूस्टर डोस ठरली।